ते म्हणले का मी आज देशासाठी स्वातंत्र्यासाठी लढतोय आणि मला फाशी होणार आहे, मला बघून जर माझ्या आईच्या डोळ्यात पाणी आलं तर मी केलेल्या या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये माझ्या जीवनाचं काहीच सार्थक होणार नाही. लोक हे म्हणतील भगतसिंग जेव्हा फाशी चढत होते तेव्हा त्यांच्या आईच्या डोळ्यात पाणी होतं, हे असं नाही व्हायला पाहिजे. म्हणून तुम्हाला सांगतो, आपला मुलगा जर देशाच्या लढ्यामध्ये जात असेल तर आपल्याला आपल्या डोळ्यात पाणी नाही आलं पाहिजे, कारण आपला धर्म क्षत्रिय. आणि जेव्हा जेव्हा देशावर संकट आले ना तेव्हा तेव्हा मराठ्यांनी देशाचं संकट दूर केले. त्याच्यामुळे इथून पुढे मी तर तरुण वर्गाला सांगेन, आता जे थोडंसं ज्यांचं वय झालंय त्यांचं नाही, पण जे 20-21 वर्ष 18-19 वर्ष ज्यांचं वय ना त्यांनी आर्मी भरतीची तयारी करा. खूप कष्ट आहे. तुम्ही ठीक आहे, तुम्हाला परमनंट नाही वाटते ना, अग्निवीर वाटते ना, काही नाही. तुम्हाला 4 वर्षामध्ये 40 लाख कोण देणार आहे सांगा बरं इथं. आणि जर जिवंत आला तर 40 लाख, आणि जर शहीद होऊन आला तर 1 कोटी. जाऊ आपल्या मागे आपल्या कुटुंबाचं कल्याण होईल, आपल्या लेकरा बाळाचं आपल्या भावाचं कल्याण होईल. देशासाठी मरायला काहीच हरकत नाही. देशासाठी लढायचं, देशासाठी मरायचं ही जिद्द घेऊन जर चाललो तर आपण आपल्या समाजाचा, आपल्या घराचा आणि आपल्या कुळाचा सगळ्याचा उद्धार होणार आहे. तुम्हाला आता इथून आपण जाताना एक चौक लागतो इथं आपल्या गावाच्या बाहेर, त्या देवीच्या मंदिराच्या पुढं ते जे त्यांचं नाव काळे 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 प्रमोद काळे. जेव्हा आम्ही लहान होतो ना ते सायकलवर जायचं कुठं माहिती का, गजानन कारखान्याला कामाला. भरती झाले आज माहिती नाही, त्यांचं चौकामध्ये लावलंय. आपलं कुठं लावणार आहे? जर आपण गावात गेलो तर कुठं लावणार आहेत? आपलं नदीला. मग असलं मरण काय कामाचं, त्याच्यापेक्षा देशासाठी मरण ना, मरण कोण कधी घेऊ शकतो त्याचं काही नाही. 1962 ते 65 आपलं आणि चीनचं युद्ध चालू होतं. आणि सातारा जिल्ह्यामध्ये एक गाव आहे आपसिंगे गाव, आपसिंगे नाव आहे त्या गावाचं. त्या गावामध्ये काय माहिती का, प्रत्येक घरातून एक तरी फौजी आहे. त्या गावात युद्ध इतकं हे होतं, चीन आपल्यापेक्षा जवळ स्ट्रॉंग देश आहे आणि आपली हात चालू होती. त्या गावामध्ये जेव्हा सकाळची पिरियड चालू होती ना, सकाळच्या पिरियडला प्रार्थनेला बसून प्रार्थना केलं ना, त्या शाळेच्या मुख्याध्यापकाने विचारलं की आजच्या घडीला चीन सोबत युद्धामध्ये लागणारे ह्या गावातून कुणाकुणाचे नातेवाईक आहेत. ते जे बसलेले होते ना सगळेचे सगळे मुलं उभं राहिले. असा एक पण मला मुलगा नव्हता त्याच्यामध्ये की माझ्या घरातला नातेवाईक किंवा माझा नातेवाईक देशासाठी लढायला तयार नाही. ते झाल्यानंतर परत बसले, त्या मुख्याध्यापकाने दुसरा प्रश्न विचारला, आज जर लढायला जायची तयारी असेल तर या गावातून कोणता मुलगा तयार आहे जायला? सगळेचे सगळे उठून उभं राहिले, मुली सगळं. मग बघा त्या गावाची प्रगती कुठे आहे? त्या गावामध्ये आहे ना सगळ्या सुखसुविधा आहेत. त्या गावामध्ये कॅन्टीन, त्या गावामध्ये तशी आमची फौजीची लाईफ आहे ना पूर्ण आहे. त्या गावामध्ये रिटायरमेंट आला ना तिथूनच त्यांची मी सगळ्यांची रेल निघते, सगळे एक सर्व्हिसमॅन म्हणजे सगळे माझे सैनिक. तर आपण थोडा वेगळा विचार करायचा, काही होत नाही, आपण सक्सेस होणार. आणि मागच्या 3-4 वर्षामध्ये भरती नव्हती निघत, आता खूप भरती निघणार आहे आणि होणारच नाही. मी तर तेच करणार आता. मी लवकरच नगरला येणार आहे. मी यांना त्यांची परमिशन घेणारच नाही आता कोणाची, कारण हे लई माया होईल. माझा बाबू तो बीडलाच नाही, ठीक आहे, काय होत नाही. कुठं नगरला पुण्याला कुठेही असू द्या, काय नाही. तुमचा जर आता नाही ना तुम्ही त्यांना हे केलं, त्यांच्यावर जर माया दाखवली जास्त, तुम्हाला म्हातारपणे नाही त्रास देणार आहे. खरंच त्रास देते, नाही त्रास देते ना. त्याच्यामुळे माया दाखवायची नाही, माया थोडी दाखवायची की ती तू चांगला राहा आणि चांगल्या मार्गाने चांगलं वळण तुला लावा. फक्त एवढीच दाखवायची बाबा तू चांगल्या मार्गाला चुकत असेल लगेच. आणि दुसरी मोबाईल थोडे बंद करा. आमची छोटी मंडळी इंस्टाला मला रिक्वेस्ट आलेल्या का, त्याच्यामुळं काही नाही. असं करू नका बाबा, खूप कठीण आहे ना.
पण लाईट गेल्यामुळे मी ह्यांना विसरून गेलो मागच्यांना. नाही काय करत नाही आहे ना. आपल्याला माहिती ना खूप दिवसांनंतर माझ्यानंतर म्हणजे आर्मीमध्ये लागला होता ओंकार. आता BSF मध्ये अंगत जाऊन समजा वापस आणि शिवाय पण लागलेला आहे. पण आर्मीमध्ये आदेश लागला. मला खूप आनंद झाला त्याचा. आणि ते मला जेव्हा भेटला का ते मला जायचंय मला खूप आनंद झाला. म्हणलं आहे माझ्या मला मी तुझ्यासोबत आहे 15 वर्ष राहतो म्हणून आणखी थांबतो. आणि आणखीन आपण गावातून भरपूर जणांना घेऊन जाऊ. तसेच आपले ज्ञानेश्वर सुरवशी याची आता जरी MSF मध्ये निवड झाली असली की त्याची पहिली पाहिली. पण ही येणाऱ्या भरतीमध्ये पोलीस होणार आहे. आणि हे मी सांगतोय आता आणि त्याला सत्कार करायला मी वापस येईल. अशी जिद्द तेव्हा ठेवी मला माहिती. कारण त्याला मी मागच्या भरतीला बोललो होतो तुझं फिजिकल चांगलं पेपर चांगला पाहिजे. शेवट आत्ता आलो ना मला सगळ्याकडून माहिती पडली की त्याला पेपर चांगला झालाय त्याचा अभ्यास झालाय. माणसाने जिद्द अशीच ठेवायची. आणि आपल्या गावाची करते धरते आपले भाऊ सुखादुःखाला मला बी गावातून कधी फोन आला किंवा असं असते मी त्यांना सांगतो भाऊची भेट घ्या. कुणाला रक्त लागू द्या आपल्या नातेवाईकाला काही लागू द्या अडचण जिल्ह्याच्या ठिकाणी असू द्या दवाखान्यात असू द्या प्रायव्हेटमध्ये असू द्या तुम्ही हक्काने फोन करा त्यांच्यापर्यंत पोहोचा ते तुम्हाला नक्की मदत करतील. कारण मागच्या 2-3 वर्षामध्ये त्यांच्या जवळून खूप त्यांचं कार्य बघतोय मी. आणि पाटलाच्या संगती म्हणजे संगतीत राहून त्यांनी खूप समाजासाठी काही केलं. हा 2 मुली आपल्या गावातून ना त्या 2 मुली तयारी करतात ना मला खूप त्यांचं म्हणजे त्यांचं कौतुक खूप जास्त करावं वाटतंय. मुलींना एकच मला सांगणं तुम्ही आहे ना शिक्षणाला धरा. शिक्षणाला जाता इतर बाकीच्या ह्याच्यात पडायचं नाही बिलकुल नाही पडायचं. मोबाईल नाही ना काय नाही. शिका संघटित व्हा चांगलं. तुम्हाला जर काही अडचण येत असेल आम्हाला फोन करा. जे आता झाले तर साहेबाला फोन करा. तुम्हाला कुठं फॉर्म भरायचा आहे किंवा कुठं काय करायचं आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला आम्ही सांगू. तुम्हाला येणाऱ्या अडचणीमध्ये आम्ही कधी पण उभा येतो. आणि विद्यार्थ्यांना पण त्यांना जर जास्तीचे पैसे लागत असेल त्यांनी आम्हाला फोन करा. घरी नका मागू आम्ही देऊ त्यांना काहीच अडचण नाही. आम्ही त्यांना मदत करू नक्कीच. आता बोलायचं खूप होतं मला पण वेळ खूप झाला आणि बोलणारे आहेत भरपूर जण आहेत बोलणारे. जाता फक्त एक कविता आहे ती म्हणजे यांच्यावरच आहे ना. तर लोहा जितना पकता है उतना ही ताकत लाता है. सोने को